हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे डेप्रिसिएशन मधला आपला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. ओके, आपण प्रिव्हियस आपल्या व्हिडिओमध्ये डेप्रिसिएशन म्हणजे काय आहे किंवा डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं किंवा ज्या बेसिक गोष्टी होत्या त्याच्यावर आपण डिस्कशन केलं होतं. आज आपण एक्झॅक्टमध्ये प्रॉब्लेम बघणार. पेज नंबर 244 आहे, 244. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 आहे इन द बुक्स ऑफ फरीद नाशिक. ओके, चला आपण आधी प्रॉब्लेम काय आहे ते जाणून घेऊया. काय सांगतात बघा. ऑन 1 एप्रिल 2015 फरीद ऑफ नाशिक परचेस अ मोटर कार. सर काय परचेस केलेलं आहे फरीदनं? तर मोटर कार परचेस केलेलं आहे सर. ओके, ज्या मोटर कारची प्राइस इथं 55,000 रुपीज दिलेली आहे. द स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ मोटर कार वॉज एस्टिमेटेड रुपीज 10,000. 10,000 रुपये त्याची स्क्रॅप व्हॅल्यू येणार आहे. अँड द एस्टिमेटेड लाईफ ऑफ 10 इयर्स. 10 वर्ष त्याची लाईफ असणार. द रजिस्ट्रेशन चार्जेस ऑफ मोटर कार रुपीज 5,000. सर 55,000 रुपयाची मोटर कार फरीदनं घेतलेली आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी 5,000 रुपयाचा खर्च आलेला आहे. म्हणजे फरीदला एक्झॅक्ट मध्ये ती मोटर कार 60,000 रुपयाला मिळालेली आहे. ओके सर, असेटसाठी केला जाणारा प्रत्येक खर्च हा त्या असेटमध्येच ऍड करायचा असतो, रिपेअर्स अँड मेंटेनन्स सोडून. हे लक्षात असलं पाहिजे. डन सर. यस. शो मोटर कार अकाउंट फॉर फर्स्ट 4 years assuming that the books of accounts are closed 31st March every year. ओके, चला आपण प्रॉब्लेम साठी जायचं आहे. सर प्रॉब्लेम मध्ये कुठेही कोणती मेथड यूज करायची आहे ते सांगितलं नाही. आपल्याकडे 2 मेथड्स आहेत. कोणकोणते सर? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आणि रेड्युसिंग बॅलन्स मेथड, किंवा आपण त्याला रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड म्हणतोय. जर मित्रांनो आपल्याला पर्सेंटेज दिले नसतील तर आपल्याला फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड यूज करायची असते का? सर जर पर्सेंटेज दिले नसेल तर आपल्याला फॉर्म्युला यूज करून डेप्रिसिएशन काढायचं आहे. काय यूज करायचं आहे आपल्याला? फॉर्म्युला यूज करायचं आहे आणि डेप्रिसिएशन काढायचं आहे. ओके सर, कसा फॉर्म्युला यूज करणार आपण? तर चला लक्ष देऊया. आता आपण इथं नोट नंबर फर्स्ट घेणार. नोट नंबर फर्स्ट, डेप्रिसिएशन. सर डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला. ओके, काय फॉर्म्युला होता बघा. डेप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ असेट. असेट साठी आलेला एक्झॅक्ट मध्ये खर्च मायनस स्क्रॅप व्हॅल्यू. आपण मागच्या लेक्चर मध्ये हा फॉर्म्युला बघितलेला होता. अपॉन एस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट. एस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट, त्या असेटची सर लाईफ किती? ओके सर, तर प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय? 55,000 रुपयाला मोटर कार फरीदनं परचेस केलेली आहे, त्यासाठी 5,000 रुपयाचा रजिस्ट्रेशन खर्च आलाय. याचा अर्थ मोटर कारची जी कॉस्ट आहे ती 60,000, 60,000 रुपये आहे. सर आफ्टर 10 इयर त्याने डिसाईड केलंय की त्याची जी रजिस्ट्री असणार स्क्रॅप व्हॅल्यू ती 10,000 असणार आहे. स्क्रॅप व्हॅल्यू मायनस करतोय आपण आणि लाईफ डिफाईन केले त्यांनी 10 इयर्स. ओके सर. यस, याचा अर्थ 50,000 अपॉन 10 इयर्स. याचा अर्थ मित्रांनो 5,000 रुपये पर इयर डेप्रिसिएशन येणार. पर इयर डेप्रिसिएशन किती रुपये येणार आहे आपल्यासाठी? 5,000. कसं काढलं बघा आपण? तर सर कॉस्ट ऑफ असेट घेतलं, मायनस स्क्रॅप व्हॅल्यू केलं, डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट. मग आपल्याला पर इयर साठी डेप्रिसिएशन मिळालेलं आहे 5,000 रुपीज. म्हणजे पहिल्या वर्षी 5,000, सेकंड इयरला 5,000, थर्ड इयरला पुन्हा 5,000, फोर्थ इयरला 5,000, असं जोपर्यंत त्याची लाईफ आहे 10 इयर्स, प्रत्येक वर्षी आपल्याला 5,000 रुपये काय करावं लागेल? लेस करत जावं लागेल. ओके सर, अशा पद्धतीने तुम्हाला हे वर्किंग नोट घेणे फार गरजेचं आहे. सर कधी परचेस केलंय? 1 एप्रिल 2015. चला आता आपण जाऊया. आपल्याला कळालंय सर 2 अकाउंट बनवायचे. इथं फक्त मोटर कार अकाउंट विचारले, पण आपण डेप्रिसिएशन अकाउंट पण बघूया. मोटर कार अकाउंट मी ड्रॉ केलेला आहे. डेट पर्टिक्युलर रुपीज, डेट पर्टिक्युलर रुपीज. ओके, जी लेफ्ट हँड साइड ही डेबिट आहे, राईट हँड साइड कोणती असणार आपली? क्रेडिट. जसं हे अकाउंट बनवलंय तसं आपण डेप्रिसिएशन अकाउंट सुद्धा बनवलेलं आहे. ओके, सेम कॉलम. सर असेट अकाउंट बनवताना 5 गोष्टी लक्षात ठेवायचे. मोटर कार आहे असेटचं नाव, मोटर कार अकाउंट आपण बनवलंय. सर 5 गोष्टी कोणते? असेट परचेस केलं तर डेबिटला लिहायचं असते. कुठं लिहायचं असतंय? डेबिटला. सेल केला क्रेडिटला लिहायचं असतंय. डेप्रिसिएशन क्रेडिटला लिहायचं असतंय. असेट सेल केला, प्रॉफिट झाला तर डेबिटला येणार आणि लॉस झाला तर क्रेडिटला येणार. हे 5 गोष्टी सर सफिशियंट आहेत. ओके, ह्या प्रॉब्लेम मध्ये असं काहीच नाही, जस्ट परचेस आहे, सेल वगैरे केलेलं नाही, फक्त एकच असेट आहे. चला आपण सुरुवात करूया. सर कधी परचेस केलंय? 1 एप्रिल 2015. मित्रांनो परचेस केलंय म्हणजे डेबिटला येणार. डेट आहे 1/4/15, 1 एप्रिल 2015. परचेस केले म्हणजे पैसा गेलेला आहे आपल्याकडनं. टू कॅश किंवा टू बँक अकाउंट म्हणू शकतो आपण. सर किती रुपयाचं असेट होतं? 55,000 प्लस
5,000चं रजिस्ट्रेशन चार्जेस, म्हणजे टोटल असेटची किंमत 60,000 रुपये आहे. किती किंमत आहे? 60. कसं सर? 55,000ला परचेस केलंय, 5,000 रजिस्ट्रेशन चार्जेस दिलेले आहेत, 60,000 रुपयाचा असेट आहे. डन सर? येस. आता मित्रांनो फर्स्ट इयर संपतो, असं आपण फर्स्ट इयरला क्लोज करतोय. 1 एप्रिल 15ला वर्ष सुरू झालं असेल तर संपणार कधी? 31 मार्च 2016. नेक्स्ट इयरला 31 मार्च 2016ला. सर इयर एंडला आपण डेप्रिसिएशन चार्ज करतोय बाय डेप्रिसिएशन अकाउंट. बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सर पर इयरला मगाशी आपण डेप्रिसिएशन बघितलं, किती रुपये काढायचं होतं? 5,000. बरोबर सर? येस. चला वर्ष संपलेलं आहे. सर इयर क्लोज करूया आपण. इथं क्लोज करतोय पहिलं वर्ष. टोटल डेबिट साईडची जास्त असतात. बघा डेप्रिसिएशन टॉपिक शिकताना लक्षात ठेवा, नेहमी असेटच्या डेबिट साईडची टोटल जादा असणार. कोणत्या साईडची सर? डेबिट. 60,000 रुपये डेबिटची टोटल आलेली आहे. सेम टोटल आपण क्रेडिट साईडला पण घेणार 60,000 रुपये. त्यातनं 5,000 मायनस करतो. गॅप आलेला आहे 55,000. 55,000चा गॅप आला. याला आपण म्हणणार फर्स्ट इयरचा क्लोजिंग बॅलन्स बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. डेट असणार आहे 31 मार्च 2016. सर इथं आपलं फर्स्ट इयर संपलं. डन? येस. आता जो फर्स्ट इयर संपलेला आहे तो बॅलन्स आपण नेक्स्ट इयरला पाठवतो. मग नेक्स्ट इयरचा पहिला दिवस कोणता असणार सर? 1 एप्रिल 2016. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये सर? 55,000. 55,000 रुपये बॅलन्स आहे. बरोबर का सर? यस सर. ओके. सेकंड इयर मध्ये काय वापस परचेस केले, सेल केले का? नो सर. मग डायरेक्ट इयर क्लोज करायचं. वर्ष सुरू झाला 1 एप्रिल 16ला, संपणार 31 मार्च 2017ला. इयर एंडला आपण सर डेप्रिसिएशन चार्ज करतोय बाय डेप्रिसिएशन अकाउंट. दुसऱ्या वर्षी सुद्धा सेम येणार 5,000 रुपयाचं डेप्रिसिएशन. चला अकाउंट क्लोज. एक लाईन सोडून. डेबिट साईडची टोटल जादा आहे सर 55,000 रुपये. सेम टोटल आपण क्रेडिट साईडला सुद्धा घ्यायचं. 55,000 मायनस 5,000 केला तर जो गॅप आलेला आहे तो 50,000. 50,000चा गॅप आला 31 मार्च 2017. ओके सर? यस. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. डन. सेकंड इयर संपला. थर्ड इयरला हा बॅलन्स पुन्हा कॅरी फॉरवर्ड करायचं. 31 मार्च 17ला वर्ष संपलं म्हणजे सुरू होणार 1 एप्रिल 2017ला. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. सर किती बॅलन्स होता? 50,000. 50,000 रुपयाचा बॅलन्स इथं कॅरी फॉरवर्ड झाला. डन सर? येस. आता मित्रांनो पुन्हा वर्ष संपणार, कारण सर थर्ड इयर मध्ये सुद्धा कोणतीच ऍक्टिव्हिटी नाहीये. सर 1 एप्रिल 17ला सुरू झालंय म्हणजे संपणार 31 मार्च 18ला बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सर थर्ड इयरला पुन्हा डेप्रिसिएशन किती येणार आपलं? 5,000 येणार. सर थर्ड इयर पुन्हा क्लोज करून दुसरी कोणतीच ऍक्टिव्हिटी नाहीये. टोटल 50,000 रुपये आली. सेम टोटल इथं पण घेणार आपण 50,000. त्यातून 5,000 मायनस केले, बॅलन्स आला सर 45,000. 45,000 रुपये. डेट सेम असणार 31 मार्च 2018 बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. डन सर? यस. आता तिसरं वर्ष संपलं. चौथ्या वर्षी बॅलन्स पाठवायचा आहे. 31 मार्च 18ला वर्ष संपलेलं आहे. पुढच्या दिवशी बॅलन्स पाठवणार आपण 1 एप्रिल 2018. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. डन सर. किती रुपये बॅलन्स होता? 45,000. 45,000 रुपये. सर फोर्थ इयर मध्ये काही परचेस केलंय का? नो. काही सेल केलंय का? नो. याचा अर्थ सर डायरेक्ट आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार. 31 मार्च 2019 बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. सर किती रुपये डेप्रिसिएशन येणार आपलं? 5,000. 5,000 रुपयाचं डेप्रिसिएशन येणार. पुन्हा आपण इयर क्लोज करतो. टोटल आहे 45,000. 45,000 रुपये. सेम टोटल सर आपण इथं सुद्धा घेणार 45,000. 45,000 रुपये मायनस 5,000 केला तर बॅलन्स आलेला आहे 40,000. 40,000 रुपयाचा बॅलन्स आला. ओके सर. 31 मार्च 2019. काय म्हणणार सर आपण याला? बाय बॅलन्स सॉरी बाय डेप्रिसिएशन पाहिजे होतं वरती. सॉरी माय मिस्टेक. सर इथं डेप्रिसिएशन पाहिजे होतं. बाय डेप्रिसिएशन अकाउंट, कारण डेप्रिसिएशन चार्ज करतोय आपण. आणि जो 40,000चा बॅलन्स शिल्लक राहतो त्याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. ओके सर. बघा 4 वर्षाचा डेटा आपला संपलेला आहे. पण मित्रांनो नेहमी नेक्स्ट इयरला हा बॅलन्स पाठवून ठेवायचा. 1 एप्रिल 2019 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती बॅलन्स आहे सर? 40,000. 40,000 रुपयाचा बॅलन्स आहे. डन सर. अशा पद्धतीने 4 वर्षाचा आपण मोटर कार अकाउंट इथं प्रिपेअर केलेला आहे.
ओके सर डेप्रिसिएशन अकाउंट सिंपल आहे. ओके डेप्रिसिएशन कधी आहे सर 31 मार्च 16, 31 मार्च 17, 31 मार्च 18, 31 मार्च 19 बरोबर. कुठं आलंय सर कार अकाउंटच्या क्रेडिटला आलंय. याचा अर्थ मित्रांनो डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला 31 मार्च 2016 आपण इकडे म्हणणार टू मोटर कार अकाउंट, टू मोटर कार अकाउंट. किती असेल फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन 5,000 रुपये. चला इथं वर्ष संपवायचं 5,000 बॅलन्स आला. सेम टोटल सर आपण क्रेडिट साईडला पण घेतोय 5,000 रुपीज मायनस 0 केला तर मित्रांनो गॅप आला 5,000 रुपये. जो गॅप आपण कुठं पाठवायचा असतोय तर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेट असणार आहे 31 मार्च 2016. इथं फर्स्ट इयर संपलं. बघा सिंपल आहे सर. डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला नेहमी टू असेट टू असेट टू असेट टू असेट, क्रेडिट साईडला नेहमी बाय प्रॉफिट अँड लॉस बाय प्रॉफिट अँड लॉस बाय प्रॉफिट अँड लॉस असं येणार आहे. ओके चला सर सेकंड इयर पुन्हा डेप्रिसिएशन आलं होतं. किती तारखेला 31 मार्च 2017 ला टू मोटर कार अकाउंट, टू मोटर कार अकाउंट. सर सेकंड इयरला डेप्रिसिएशन पुन्हा किती होतं 5,000 रुपये होतं. ओके चला इयर क्लोज करूया. टोटल 5,000 रुपये. सेम टोटल सर आपण क्रेडिटला सुद्धा घेणार 5,000 मायनस 0 केला तर गॅप 5,000 रुपयेचा आला. म्हणजे सर डेप्रिसिएशनचा आलेला बॅलन्स हा नेहमी आपण कुठं ट्रान्सफर करतोय तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतोय इयर एंडला म्हणजे 31 मार्चला. डन. सेकंड इयरचं सुद्धा सर झालेलं आहे. पुन्हा थर्ड इयर फोर्थ इयरला रिपीटच होणार आहे. थर्ड इयर कधी संपलं आपलं 31 मार्च 2018 ला संपलेलं आहे. टू मोटर कार अकाउंट, टू मोटर कार अकाउंट. सर किती रुपये डेप्रिसिएशन आहे 5,000 रुपये. पुन्हा सर आपण इयर क्लोज करतोय 5,000 रुपये टोटल. ओके तोच आलेला डेप्रिसिएशन आपण पुन्हा कुठे ट्रान्सफर करणार सर आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतोय. इथं आपण म्हणणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2018. डन सर. येस. आता मित्रांनो शेवटी काय होणार लास्ट इयर 2019 ला पुन्हा डेप्रिसिएशन येणार 31 मार्च 2019 टू मोटर कार अकाउंट, टू मोटर कार अकाउंट. किती रुपये सर 5,000 रुपये आहे. पुन्हा आपण इयर क्लोज करतो. टोटल आलेले आहे 5,000 रुपये. सर सेम टोटल आपण क्रेडिट साईडला पण पाठवणार 5,000 रुपये आणि मायनस 0 केला तर गॅप आला 5,000 म्हणजे 5,000चं आलेलं डेप्रिसिएशन आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. कधी सर 31 मार्च 2019 ला. अशा पद्धतीने 4 वर्षाचं डेप्रिसिएशन आपण काय केलेलं आहे सर तर डेप्रिसिएशन अकाउंटला ट्रान्सफर केलं. मग तिथनं आपण त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. डन. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तसं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. ओके तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. त्यानंतर आपण काय केलं मोटर कार अकाउंट बनवलं. सिंपल प्रॉब्लेम होता. एकच असेट होतं आणि परचेस केले, सेल सुद्धा केलेला नाहीये. ओके त्यामुळे प्रॉब्लेम सिंपल होतं. त्यानंतर डेप्रिसिएशन अकाउंट बनवलंय. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा सुद्धा. ओके सर अशा पद्धतीने हा फर्स्ट प्रॉब्लेम एकदम सिंपल लेवलचा आहे. आपण पुढचे जे प्रॉब्लेम बनवते मे बी डिफिकल्ट होत जातील. फक्त तुम्ही काय करू शकताय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. ओके जर तुम्हाला 12वी कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्की अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमीला प्रेफर करा. ऑफलाईनला असेल तर कोल्हापूरमध्ये 2 ठिकाणी ब्रँचेस आहेत आणि जर ऑनलाईन करणार असाल तर नक्की मला काय करा तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपलं ऍडमिशन डन करा. ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू. जर स्क्रीनशॉट घेतला नसेल तर घेऊ शकताय.